सर्वांना शुभ सकाळ. गेल्या लेक्चरला आपण एन्थाल्पीविषयी माहिती घेत होतो. 2 लेक्चर आपण एन्थाल्पीचीच पाहिलेली आहेत. या तिसऱ्याही लेक्चरला आपणाला एन्थाल्पीचा थोडा राहिलेला भाग आपणाला बघायचा आहे. मागच्या वेळी आपण एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय असते ते बघितलं आणि ती कशी डिटरमाइन करायची हेही बघितलं आणि त्याच्यावरून रिॲक्शनचे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. आता हे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन त्यांच्या एन्थाल्पीज व्हॅल्यूजवरून कशा सांगता येतात तेही बघितलेलं आहे. त्यानंतर आज आपल्याला नेक्स्ट टर्म बघायचं आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डिनोट केली जाते डेल्टा एच नॉट आणि सबस्क्रिप्ट लिहिलं येतं आर. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आहे पण ही स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. आता का कन्सिडर करावी लागते बघा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. जर आपणाला वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये एन्थाल्पी चेंजेस कंपेअर करायचे असतील तर त्या वेगवेगळ्या कंडिशनला मेजर केलेल्या एन्थाल्पीज नकोत, मग आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाही. जर वेगवेगळ्या रिॲक्शनच्या एन्थाल्पी व्हॅल्यूज जर एकाच कंडिशनला मेजर करता आल्या असतील किंवा केल्या असतील तर आपणाला त्या एन्थाल्पीज कंपेअर करता येतील. म्हणून सिमिलर सेट ऑफ कंडिशनला वेगवेगळ्या रिॲक्शनच्या एन्थाल्पी व्हॅल्यूज आपण कंपेअर करू शकतो. या ज्या सिमिलर सेट ऑफ कंडिशन जो असतो तो असतो स्टँडर्ड कंडिशन्स. त्या कंडिशन्स कोणत्या असतात? स्टँडर्ड कंडिशन्स. त्याला आपण थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट असं म्हणतो. थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट. आता एखाद्या सिस्टीमची थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय? तर अशा स्टँडर्ड स्टेटला किंवा अशा कंडिशनला त्या पदार्थाचा फॉर्म मोर स्टेबल असतो. मग अशा कुठल्या कंडिशन्स आहेत थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड कंडिशन्स? तर त्या आहेत 1 bar प्रेशर अँड 298 केल्विन टेम्परेचर. मग या कंडिशन्सला स्टँडर्ड स्टेट्स असं म्हणायचं किंवा स्टँडर्ड कंडिशन्स असं म्हणायचं. आणि या स्टँडर्ड कंडिशन्सला जर आपण एखाद्या रिॲक्शनच्या एन्थाल्पीज मेजर करत असू तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. या कंडिशनला म्हणजे 1 bar प्रेशर 298 केल्विन टेम्परेचर या कंडिशनला सबस्टन्स किंवा वेगवेगळे सबस्टन्सेस त्यांच्या मोर स्टेबल स्टेटला असतात. अशा या स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. जर रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट हे सोल्युशन फॉर्ममध्ये असतील तर 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन ही स्टँडर्ड स्टेट असते. म्हणजे आपल्याला स्टँडर्ड स्टेट कुठल्या कुठल्या सांगता येतात? गॅसियस रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या बाबतीत 1 bar प्रेशर 298 केल्विन टेम्परेचर. सोल्युशन फॉर्ममध्ये रिॲक्शन असेल तर 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन ही स्टँडर्ड स्टेट असते. आणि या कंडिशनला रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांच्या एन्थाल्पीजवरून आपणाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डिटरमाइन करता येते किंवा या कंडिशनला मेजर केलेला एन्थाल्पी चेंज हा स्टँडर्ड एन्थाल्पी असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट या तुम्हाला लक्षात ठेवता येतील. 1 bar प्रेशर 298 केल्विन टेम्परेचर 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन की ज्या कंडिशनला सबस्टन्सेस त्यांच्या
मोर स्टेबल स्टेटला असतात, म्हणून त्या स्टँडर्ड स्टेट्स आहेत. आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतील. स्टँडर्ड स्टेट्स ऑफ सर्टन इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स, म्हणजे या स्टँडर्ड स्टेटला ही दिलेली इलेमेंट्स किंवा कंपाऊंड्स कुठल्या स्टेटला असतात, मोर स्टेबल स्टेटला असतात. आपणाला दिसेल H2 हा मोर स्टेबल गॅसियस स्टेटला असतो, पण गॅसियस स्टेटला कुठल्या कंडिशनला, या सांगितलेल्या कंडिशनला, स्टँडर्ड कंडिशन्सला. हायड्रोजन गॅसियस स्टेटमध्ये असतो, मोर स्टेबल स्टेटमध्ये असतो. मर्क्युरी हा पण मोर स्टेबल स्टेट कुठली असते त्याची, गॅसियस. सोडियम सॉलिड स्टेटमध्ये असतो. कार्बन ग्राफाईट. इथिल अल्कोहोल हे स्टँडर्ड स्टेटला लिक्विड स्टेटमध्ये मोर स्टेबल असतं. कॅल्शियम कार्बोनेट या स्टेटला, स्टँडर्ड स्टेटला सॉलिड स्टेटमध्ये मोर स्टेबल असतो. CO2 गॅसियस स्टेट, H2 लिक्विड स्टेट, कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड स्टेट, CO2 गॅसियस स्टेट. इट रेफर्स टू 1 bar and 25 degree Celsius टेम्परेचर. पण ह्या स्टँडर्ड स्टेट जर आपण चेंज केल्या तर हे सबस्टन्सेस याच स्टेटमध्ये मोर स्टेबल असतीलच असं नाही. मोर स्टेबल स्टेट त्यांची कुठल्या कंडिशनला आहे, त्या कंडिशन्स म्हणजे स्टँडर्ड स्टेट, लक्षात ठेवायचं. देन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन हा काय असेल मग, इट इज द एन्थाल्पी चेंज अकंपनिंग द रिॲक्शन when the reactants and products involved are in their standard state. म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कसा डिफाईन होईल, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन ज्यावेळी रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेटला असतील त्यावेळचा रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज, त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, डिनोट केला असा ΔH0R. तुमच्या लक्षात आलं असेल, स्टँडर्ड कंडिशनला रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट असताना जो एन्थाल्पी चेंज असतो त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, लक्षात ठेवा. नेक्स्ट टर्म मी एक्सप्लेन करतो. थर्मोकेमिकल इक्वेशन. थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय, आता हे एक केमिकल इक्वेशनच आहे, फक्त त्याला कंडिशन्स आपणाला अप्लाय करायच्याच. कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत थर्मोकेमिकल इक्वेशनच्या बघा. हे इक्वेशन बॅलन्स्ड असलं पाहिजे, पहिली कंडिशन. इक्वेशन बॅलन्स्ड असलं पाहिजे. त्या इक्वेशनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांच्या फिजिकल स्टेट्स मेन्शन केलेल्या असल्या पाहिजेत. फिजिकल स्टेट मेन्शन केलेल्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज याच्या व्हॅल्यूज मेन्शन केलेल्या असल्या पाहिजेत. शिवाय रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांचे नंबर ऑफ मोल्स मेन्शन केलेले असले पाहिजेत. असं इक्वेशन जर रिप्रेझेंट केलेलं असेल तर त्याला म्हणायचं थर्मोकेमिकल इक्वेशन. मग या सांगितलेल्या कंडिशन्स विचारात घेऊन आपणाला थर्मोकेमिकल इक्वेशन डिफाईन करता येईल. इट इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इन विच values of enthalpy changes, physical states of reactants and products, and number of moles of reactants and products are specified is called thermochemical equation. कंडिशन नुसार परत एकदा डेफिनेशन. दी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इन विच द व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी चेंजेस, physical states of reactants and products, and number of moles of reactants and products are mentioned is called thermochemical equation. तुम्ही डेफिनेशन याची केली थर्मोकेमिकल इक्वेशनची
की थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिताना कुठल्या कुठल्या रूलचा उपयोग केला जातो, ते रूल्स किंवा गाईडलाईन्स त्याला म्हणायचं. ते रूल्स आपणाला व्याख्येमध्येच किंवा डेफिनेशनमध्येच हे रूल्स दिसतात काही. आता बघा, एखादं थर्मोकेमिकल इक्वेशन लिहित असताना कुठले कुठले रूल आपण ओबे केले पाहिजेत. त्यात पहिला सांगितलं आहे, कन्सिडर दी बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. ते इक्वेशन कसं असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे. तुम्हाला रिप्रेझेंट करताना ते इक्वेशन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं पाहिजे. दुसरी कंडिशन आहे, या रिप्रेझेंट केलेल्या रिॲक्शनमध्ये ज्या एन्थाल्पी चेंजच्या व्हॅल्यू आहे, म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, ही जी आपण डेल्टा एच नॉट आर अशी रिप्रेझेंट करतो, डेल्टा एच नॉट आर अशी रिप्रेझेंट करतो, ही एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू रिप्रेझेंट केलेल्या रिॲक्शनच्या राईट हँड साईडला तुम्ही रिप्रेझेंट केली पाहिजे किंवा दिली पाहिजे. दुसरा रूल. तिसरा रूल इथं दिला आहे, रिॲक्टंटच्या फिजिकल स्टेट्स जे आहेत किंवा प्रॉडक्टच्या फिजिकल स्टेट्स आहेत, त्या त्या रिॲक्टंटच्या आणि प्रॉडक्टच्या पुढं कंसामध्ये सबस्क्रिप्टच्या स्वरूपात लिहिलेल्या असल्या पाहिजेत. बघा, आणि ह्या लिहित असताना जर रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर आपणाला त्याची फिजिकल स्टेट यस अशी कंसात लिहिली पाहिजे, सॉलिड, यस फॉर सॉलिड. नेक्स्ट, याच्यामध्ये दिले बघा, एल इट इज फॉर लिक्विड, जी फॉर गॅस अँड ए क्यू फॉर ॲक्युअस. तिसरा रूल काय सांगितलं आहे, रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या फिजिकल स्टेट्स त्या रिॲक्टंटच्या आणि प्रॉडक्टच्या पुढं कंसामध्ये या स्मॉल लेटरनी आपणाला रिप्रेझेंट करायचे आहेत. याचा अर्थ काय होतो, आपण पहिला रूल बघितला की थर्मोकेमिकल इक्वेशन बॅलन्स्ड असलं पाहिजे. दुसरा बघितला, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन त्या रिप्रेझेंट केलेल्या इक्वेशनच्या उजव्या बाजूला दिली पाहिजे. तिसरा रूल आपण असा बघितला की रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या फिजिकल स्टेट त्या इक्वेशनमध्ये मेन्शन केलेला असला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की या फिजिकल स्टेटमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट असताना रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज हा रिॲक्शनच्या उजव्या बाजूला रिप्रेझेंट केला आहे तेवढा असेल या फिजिकल स्टेट असताना, लक्षात ठेवायचं. चौथा रूल असा आहे याच्यामध्ये बघा, जर आपण रिप्रेझेंट केलेल्या थर्मोकेमिकल इक्वेशन त्याचा एन्थाल्पी चेंज तुम्ही उजव्या बाजूला रिप्रेझेंट केला, हे काय डिनोट होतं, तर ही रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शननी घडते. ही रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शननी घडते आणि त्याचा एन्थाल्पी चेंज जो आपण रिप्रेझेंट केला आहे तेवढा आहे. जर आपण हीच रिॲक्शन रिव्हर्स केली, रिप्रेझेंट केलेली रिॲक्शन आपण रिव्हर्स केली, तर आपणाला एन्थाल्पी चेंज याची व्हॅल्यूसुद्धा रिव्हर्स किंवा ऑपोजिट झालेली दिसते. मग एखाद्या फॉरवर्ड रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज समजा पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही जेव्हा ती रिॲक्शन रिव्हर्स कराल तेव्हा एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू तेवढीच राहते, फक्त त्याचं साईन बदलतं, ती निगेटिव्ह होते. हा आहे चौथा रूल. याचा अर्थ असा, जर फॉरवर्ड रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, म्हणजेच ती रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल का एंडोथर्मिक असेल. डेल्टा एच पॉझिटिव्ह कोणत्या रिॲक्शनमध्ये असतो, डेल्टा एच जर पॉझिटिव्ह असेल तर ती रिॲक्शन एंडोथर्मिक असेल. जर ती रिॲक्शन रिव्हर्स केली तर डेल्टा एचची व्हॅल्यू निगेटिव्ह होईल आणि ती रिॲक्शन एक्झोथर्मिक होईल. याचाच अर्थ असा
जर तुम्ही रिॲक्शन रिव्हर्स केली तर एक्झोथर्मिकची रिॲक्शन एंडोथर्मिक होते, एंडोथर्मिकची रिॲक्शन एक्झोथर्मिक होते. रिॲक्शन रिव्हर्स केली तर एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यूसुद्धा आपणाला ऑपोजिट बट इक्वल इन मॅग्निट्यूड अशी करावी लागते. हा चौथा रूल आहे. आणि पाचवा रूल असा आहे, जर रिप्रेझेंट केलेल्या इक्वेशनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांचे नंबर ऑफ मोल्स त्या त्या रिॲक्टंटच्या आणि प्रॉडक्टच्या कोइफिशियंटने रिप्रेझेंट केलेले असतील तर आपण या नंबर ऑफ मोल्सवरती मल्टिप्लिकेशनची किंवा डिव्हायडेशनची क्रिया करू शकतो. नंबर ऑफ मोल्सला डिवाइड करू शकतो किंवा मल्टिप्लाय करू शकतो एखाद्या सुटेबल न्यूमेरिकल फॅक्टरने. जशी क्रिया आपण नंबर ऑफ मोल्सवरती केली ज्या न्यूमेरिकल फॅक्टरनी मल्टिप्लाय केलेलं असेल सगळ्या नंबर ऑफ मोल्सला किंवा डिवाइड केलेला असेल त्याच न्यूमेरिकल फॅक्टरनी आपणाला एन्थाल्पी चेंजच्या व्हॅल्यूलाही डिवाइड किंवा मल्टिप्लाय करावं लागतं. हा आहे पाचवा रूल. जी क्रिया तुम्ही थर्मोकेमिकल इक्वेशनमधल्या नंबर ऑफ मोलसाठी कराल मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन, तीच क्रिया आपणाला काय करावी लागते डेल्टा एचच्या व्हॅल्यूसाठी करावी लागते. बघा, हे 5 रूल एखादं कुठलंही थर्मोकेमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करताना यूज केले जातात. याच्यावरती एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफाईन थर्मोकेमिकल इक्वेशन, गिव कन्व्हेन्शन्स म्हणजेच रूल्स, गिव कन्व्हेन्शन्स यूज्ड टू राईट थर्मोकेमिकल इक्वेशन. परत एकदा हे शॉर्टमध्ये मी रूल सांगतो. थर्मोकेमिकल इक्वेशन, पहिला रूल, थर्मोकेमिकल इक्वेशन बॅलन्स्ड असलं पाहिजे. दुसरा रूल, थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू इक्वेशनच्या राईट हँड साईडला रिप्रेझेंट केली पाहिजे. तिसरा रूल, थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांच्या फिजिकल स्टेट शॉर्ट लेटरनी रिप्रेझेंट केलेल्या असल्या पाहिजेत. चौथा रूल, थर्मोकेमिकल इक्वेशन जर फॉरवर्ड डायरेक्शननी दिलेलं असेल तर ते आपण रिव्हर्स करू शकतो. त्याचवेळी जर थर्मोकेमिकल इक्वेशन रिव्हर्स केलं तर आपणाला डेल्टा एच नॉट याची व्हॅल्यू पण आपणाला रिव्हर्स करावी लागते. पाचवा रूल असा आहे, थर्मोकेमिकल इक्वेशनमधल्या नंबर ऑफ मोल्सला आपण डिवाइड किंवा मल्टिप्लाय करू शकतो, पण तीच क्रिया सायमल्टेनियसली आपणाला डेल्टा एच नॉट व्हॅल्यूवरती करावी लागते. सो दिस इज थर्मोकेमिकल इक्वेशन. आता इथं एक थर्मोकेमिकल इक्वेशनचं उदाहरण दिलं आहे. बघा, इथं दिसतंय तुम्हाला CH4 इन गॅसियस स्टेट प्लस ट्वाइस ऑफ O2 इन गॅसियस स्टेट फॉर्म्स CO2 इन गॅसियस स्टेट प्लस ट्वाइस ऑफ H2 इन लिक्विड स्टेट. हे थर्मोकेमिकल इक्वेशन आहे. हे इक्वेशन कसं आहे, बॅलन्स्ड आहे. दुसऱ्या रूलप्रमाणे इथं आपणाला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू उजव्या बाजूला रिप्रेझेंट केलेली दिसते. फिजिकल स्टेट रिॲक्टंट आणि मेन प्रॉडक्टच्या रिप्रेझेंट केलेल्या दिसतात. आता हे थर्मोकेमिकल इक्वेशन आपण रिव्हर्स केलं म्हणजे हे आहे फॉरवर्ड डायरेक्शननी रिॲक्शन. तीच रिॲक्शन आपण उलटी केली, CO2 प्लस ट्वाइस ऑफ H2O इट गिव्ह CH4 प्लस CO2. रिव्हर्स करू शकतो, पण त्याचवेळी सायमल्टेनियसली काय करायचं, याची व्हॅल्यू पण आपणाला रिव्हर्स करावी लागेल. -890 किलोजलच्या ऐवजी काय लिहावं लागेल, +890 किलोजल्स. आता याचे जे कोइफिशियंट दिलेले आहेत किंवा नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत, ह्या नंबर ऑफ मोल्सला आपण डिवाइड किंवा मल्टिप्लाय करू शकतो एखाद्या न्यूमेरिकल फॅक्टरने. समजा या प्रत्येक कोइफिशियंटला आपण 2नी मल्टिप्लाय केलं आणि परत रिॲक्शन रिप्रेझेंट केली, त्याचवेळी आपणाला याला या व्हॅल्यूला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल.
हे रूल आहेत थर्मोकेमिकल इक्वेशनचे आणि त्याचं हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय रिप्रेझेंट करतं? एक्झाम्पल काय रिप्रेझेंट करते बघा, इथं दिले व्हेन 1 mole of CH4 gas is burned with 2 moles of oxygen gas, it forms 1 mole of CO2 gas and 2 moles of liquid water. The standard enthalpy change of the reaction is -890 kilojoules. हे याच्या रिप्रेझेंटेशनचा अर्थ आहे. याला आपण थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हणतो. आपण पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंटकडे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन तो डिनोट केला डेल्टा एच नॉट, सबस्क्रिप्ट लिहिलं इथं एफ फॉर्मेशनसाठी. एक रिॲक्शन, आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे एखादं कंपाऊंड तयार होताना स्टँडर्ड स्टेटमध्ये एन्थाल्पी चेंज काय आहे. सरळ साधा अर्थ एका वाक्यामध्ये काय सांगता येईल की एखादं कंपाऊंड त्याच्या स्टँडर्ड स्टेटला तयार होताना असतानाचा एन्थाल्पी चेंज म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. उदाहरण इथं दिलेलं आहे. H2 gas combines with 1/2 O2 gas forming H2O in liquid state. Delta H naught reaction दिला इथं. Delta H naught reaction is equal to ही व्हॅल्यू दिलेली आहे डेल्टा एच नॉट रिॲक्शनची. आता इथं डेल्टा एच नॉट रिॲक्शन असं म्हटलं आहे कारण या रिॲक्शनचा स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज हा आहे. याचा अर्थ जर बघितला आपण तर लक्षात येईल इथं हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस हे स्टँडर्ड स्टेटला असतात. त्यांच्यापासून H2O लिक्विड हे कंपाऊंड स्टँडर्ड स्टेटला तयार होतं. म्हणून 1 मोल प्युअर स्टेटमधल्या H2O लिक्विडचा फॉर्म होत असताना कशापासून? त्याच्या कन्स्टिट्युएंट स्टँडर्ड स्टेटमधल्या इलेमेंटपासून. हे सुद्धा स्टँडर्ड स्टेटमध्येच आहेत. तयार होत असतानाचा जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. जर हे स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील आणि हा कंपाऊंड H2O हे कंपाऊंड स्टँडर्ड स्टेटमध्ये प्युअर फॉर्ममध्ये तयार होत असेल तर H2O फॉर्म होते कंपाऊंड त्यांच्या कन्स्टिट्युएंट एलिमेंट्सपासून. म्हणून हा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आपण कन्वर्ट करू शकतो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनमध्ये. म्हणजे हीच व्हॅल्यू आपल्याला कशाची सांगता येईल? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ प्युअर लिक्विड वॉटर कंपाऊंड. म्हणून लक्षात ठेवा त्याची डेफिनेशन आपल्याला इथं दिसेल बघा, इथं दिसते या पेजमध्ये. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए कंपाऊंड is the enthalpy change when 1 mole of the pure compound in its standard state is formed from its elements in their standard state. 1 मोल प्युअर कंपाऊंड त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये तयार होत असताना कशापासून? ते कंपाऊंड ज्या इलेमेंटपासून बनलेलं आहे ते इलेमेंट्स स्टँडर्ड स्टेटमध्ये असताना कंबाईन होत असतील आणि हे कंपाऊंड तयार होत असेल तर त्या एन्थाल्पी चेंजला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. इथं आपणाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचं एक एक्झाम्पल दिलं. आता इथं बघा, कार्बन ग्राफाईट प्लस ट्वाइस ऑफ H2 गॅस फॉर्म CH4 गॅस. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन दिला आहे एवढा. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन एवढा म्हणजे कार्बन ग्राफाईट फॉर्ममध्ये असताना ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे. हायड्रोजन हा गॅसेस स्टेटमध्ये असताना जर 1 मोल
CH4 हे प्युअर कंपाऊंड गॅसेस स्टेटमध्ये तयार होत असेल तर या 1 मोल कंपाऊंड फॉर्मेशनचा एन्थाल्पी चेंज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन असं म्हणायचं. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन जेवढा आहे तोच कन्वर्ट केला एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन इक्वल टू. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की एखादं कंपाऊंड प्युअर फॉर्ममध्ये स्टँडर्ड स्टेटमध्ये त्याच्या स्टँडर्ड एलिमेंटपासून तयार होतानाचं एन्थाल्पी चेंज म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ही एक एन्थाल्पीची डेफिनेशन. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन. याचा अर्थ काय तर स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशनवरून आपणाला काय डिटरमाइन करता येतात. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डिटरमाइन करता येतात. आता हे कशावरती डिपेंड असतं. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कसा डिनोट करायचा डेल्टा एच नॉट आर. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एच नॉट एफ. डेल्टा एच नॉट आर हा याच्यावरून डिटरमाइन करता येतो डेल्टा एच नॉट एफ पासून. त्याच्यासाठी हे कशावर डिपेंड असतं म्हणजे हा डिटरमाइन करायचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन हे कशावरती डिपेंड आहे तर याच्यामध्ये 1-2 फॅक्टर सांगितलेले आहेत. ते कोणते आहेत. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ॲन इलेमेंट इज 0. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. एखादा इलेमेंट जेव्हा तयार होतो प्युअर फॉर्ममध्ये त्यावेळी त्याचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इलेमेंट हा किती असतो 0 असतो. लक्षात ठेवायचं. म्हणून हा इलेमेंट हायड्रोजन इलेमेंट त्याचा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किंवा क्लोरीन इलेमेंट असेल त्याचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किंवा कार्बन असेल हा किती असतो 0 असतो. फक्त इलेमेंटचं मी म्हणतो आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इलेमेंट इज 0. ही पहिली कंडिशन लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी. इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी. याचा अर्थ काय दुसऱ्या कंडिशनचा एखाद्या कंपाऊंडचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन एखाद्या कंपाऊंडचा डेल्टा एच नॉट एफ हा कशाबरोबर असतो ते कंपाऊंड कसं एखाद्या रिॲक्शनमध्ये तयार झालंय. मगाशी बघितलं आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून वॉटर तयार झालं म्हणजे वॉटर फॉर्मेशनचा स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज हा कशाबरोबर असतो त्या इलेमेंटच्या किंवा ते कशापासून तयार झाले त्या सगळ्यांच्या एन्थाल्पी चेंजच्या बेरजेवढा असतो. आता जर आपण असं बघितलं बघा डेल्टा एच नॉट एफ एखाद्या कंपाऊंडचा कशाबरोबर आहे एच नॉट कंपाऊंड. एच नॉट कंपाऊंड म्हणजे एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इट इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द कंपाऊंड. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द कंपाऊंड त्या कंपाऊंडचा स्टँडर्ड एन्थाल्पी काय आहे तोच त्याचा काय असतो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असतो. आता रिॲक्शनच घेतली तर तुमच्या आणखी लक्षात येईल. आपण एक्झाम्पल घेतलं अशी एक रिॲक्शन कन्सिडर केली. कोणती रिॲक्शन आहे ही रिॲक्शन तुम्हाला दिसते. आता या रिॲक्शनचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कसा आपण लिहितो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन तर एन्थाल्पीज ऑफ द प्रॉडक्ट इथं एच नॉट सी म्हणजे काय एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट सी प्लस एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट डी हे त्याचे कोइफिशियंट्स आहेत.
याचा एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी मायनस रिॲक्टंटचा स्टँडर्ड एन्थाल्पी तो इथं लिहिला आहे. हा झाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. बघा आता इथं मला लक्षात येईल. आता हेच आपण असं लिहू शकतो, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट C प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ D. मगाशी आपण इथं हे लिहिलेलं नव्हतं, पहिल्या स्टेपमध्ये हे लिहिलेलं नव्हतं. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असं लिहिलं नव्हतं, फक्त काय लिहिलं होतं H0 मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ A प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ B. याचाच अर्थ काय, हे सगळे एन्थाल्पी प्रॉडक्टचे आहेत. म्हणजे प्रॉडक्ट 2, 3, 4 कितीही असले तर आपल्याला काय करावं लागेल, समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट्स. म्हणजे रिॲक्टंटचे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय आहेत, या प्रॉडक्टचे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय आहेत, याच्यावरून आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढू शकतो. याचा अर्थ काय, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वरून स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आपल्याला डिटरमाइन करता येतो, हे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ही एक टर्म बघायचे आणि मग आपल्याला थांबायचे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. कंबशन म्हणजे बर्न होणं, ज्वलन होणं मराठीत असं आपण म्हणतो. इथं आपण C2H2 म्हणजे इथिन गॅस घेतला आहे, त्याचं कंबशन ऑक्सिजन बरोबर होते आणि CO2 आणि H2O तयार होते. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन एवढा दिला आहे. आता इथं ही कंबशनची रिॲक्शन आहे. इथिन बर्न होतोय ऑक्सिजनमध्ये आणि तयार होतो याच्यामध्ये CO2 आणि H2. मग आपल्याला कंबशनचा अर्थ सांगता येईल. काय कंबशनचा अर्थ सांगता येईल, इट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज when 1 mole of the substance in their standard state burns or combust with oxygen or sufficient amount of air. Enthalpy change is called standard enthalpy of combustion. It is called standard enthalpy of combustion. Denote केला डेल्टा H0 C. Definition पण दिली. Standard enthalpy of combustion of a substance is the standard enthalpy change in a reaction in which 1 mole of the substance in standard state is completely oxidized or combust or burnt. त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. इथिन गॅसचा हा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन त्याची व्हॅल्यू आहे. म्हणून तुम्हाला आज आपण एन्थाल्पीविषयी काय काय बघितलं ते लक्षात ठेवता येईल. काय काय बघितलं बघा. एक आपण बघितलं थर्मोकेमिकल इक्वेशन. त्याच्या अगोदर आपण स्टँडर्ड एन्थाल्पी म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर आपण थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय बघितलं आणि मग आपण थर्मोकेमिकल इक्वेशन कसं लिहायचं त्याचे रूल्स बघितले. त्यानंतर आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन बघितला, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन बघितला, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन बघितला आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनवरून कसा डिटरमाइन केला जातो हेही आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. म्हणून या 2-3 लेक्चरमध्ये एन्थाल्पीचे आपणाला दिसेल की वेगवेगळ्या एन्थाल्पीच्या डेफिनेशन रिॲक्शननुसार कशा बदलतात किंवा वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज कशा असतात, त्या कशा डिनोट केल्या जातात आणि त्यांची एक्झाम्पल्स काय हे आपण बघितलं.
ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. थँक्यू.